तर तिकडे पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता येणार असं म्हटलं जातंय। पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचीच सत्ता येणार। शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचीच सत्ता येणार असं माऊली कटके यांनी म्हटलंय। आणि याच संदर्भात माऊली कटके यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आता प्रत्येक गावगाड्यातल्या कारभाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेची निवडणूक तितकीच महत्त्वाची आहे। आणि याच जिल्हा परिषदेच्या प्रचारामध्ये शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके स्वतः या प्रचारात उतरलेले आहे। आपल्या सोबत आमदार साहेब आहेत। काय सांगाल, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, आपण ती पुढाकारलेली घेतलेली आहे, कसं पाहता या निवडणूक? निश्चितपणे ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात जी काही विकास कामं होतात ती या निवडणुकीच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं होत असतात आणि याच्या माध्यमातूनच तळागाळापर्यंत समाज जोडला जातो। आणि आज आपण पाहतोय की पुणे जिल्ह्यामध्ये इथून पाठीमागचा इतिहास जर पाहिला तर निश्चितपणे शरदचंद्रजी पवार साहेब असतील आणि अजितदादा असतील यांच्या माध्यमातून या पुणे जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात जो काही या ठिकाणी विकास झालेला आहे किंवा डेव्हलपमेंट झालेली आहे ती त्यांच्या दृष्टिकोनातूनच त्या ठिकाणी झालेली आहे। आणि पुणे जिल्हा हा कायम दादांच्या पाठीमागं भक्कमपणे डेव्हलपमेंटच्या आणि विचाराच्या पाठीमागं आमचा सर्वसामान्य शेतकरी वर्ग असेल हा यांचा कायम विश्वास हा पवार कुटुंबांच्या वरती त्या ठिकाणी राहिलेला आहे। आणि त्याच्यामुळे ही जी निवडणूक आहे जिल्हा परिषदची ही निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही चांगल्या संख्याबळाने त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये निश्चितपणे सत्ता केंद्र असेल। नक्कीच प्रत्येक कार्यकर्ता एकजुटीने राष्ट्रवादीला विजयी करील असा विश्वास या ठिकाणी उमेदवारांनी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, वडगाव शिंदे, पुणे।